गाईज अनाउन्समेंट आहे माझ्याकडे. सो लिसन, ॲज अ GS मी एक डिसिजन घेते. हे जे कॅन्टीन आहे ना त्याला फार असा ओल्डी लुक आहे. सो आपण याला आता ट्रान्सफॉर्म करूया कॅफे. अरे मॅडम 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 तुम्ही इथे काय करताय? इथे नको आपण आतमध्ये जाऊया. केबिन केबिन इथेच बसूया, काय हरकत आहे? नाही हरकत म्हणजे तुम्ही आधी बसा बसा बसा. कुठे? अरे बा अशा अरे बा खुर्ची दे रे खुर्ची दे. ठीक आहे. खुर्ची दे आधी सगळ्यांना खुर्ची. काय झालं? शांत व्हा. नाही 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 तुम्ही बसा बसा बसा. आता ठीक आहे. हो तुम्ही बसा. नाही म्हणजे बसा ना सर. नाही नाही तुम्ही बसल्याशिवाय मला बसता येणार नाही. हो तुम्ही बसा आधी बसा. बस बसतो. सर, एका महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आज मी इथे आली आहे. नयनतारा, तुला मी सांगितलं आणि लगेच वेळात वेळ काढून तू इथे आलीस, खरंच खूप बरं झालं. ताई ते ठीक आहे, पण तुम्ही बोलवलं कशासाठी आज इथे? म्हणजे काय विशेष? सांगते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसापूर्वीच मी कॉलेजमध्ये आले होते. तेव्हा आपल्या कॉलेजमध्ये पैशांची चोरी झाली होती आणि त्या प्रकरणामध्ये जे काही पुरावे समोर आले त्यावरून मी कमळीला शिक्षा केली होती. पण ती माझी चूक झाली होती. कारण आता असं लक्षात आलंय की कमळीला मुद्दामून त्या प्रकरणात अडकवण्यात आलं होतं आणि हा सगळा प्लॅन केला होता आमच्या अनिकानेच. तिने या आदित्यला पैसे दिले, खोटं बोलायला लावलं, या मुलीला कमळीचे कपडे घालून चोरीत सामील व्हायला सांगितलं. कमळीचा कुठलाही हात त्या चोरीमध्ये नसतानाही तिला शिक्षा भोगावी लागली. याबद्दल कमळी मी तुझी माफी मागते. नाही खरंच तुला कॉलेजपासून अभ्यासापासून लांब ठेवलं गेलं ही खरंच खूप मोठी चूक झाली. मॅडम प्लीज, अहो असं नका बोलू. ह्या कॉलेजने मला लय काय दिलंय. ह्या वेळेला वेगळा अनुभव असं म्हणायचं. खरं ह्या सगळ्यामध्ये तुम्हा सगळ्यांना लय मनस्ताप झाला, त्याचं लय वाईट वाटतंय. नाही मॅडम, म्हणजे मला ना आधीच 100% खात्री होती की कमळीसारखी मुलगी असं वागूच शकणार नाही. अहो कमळी म्हणजे खरं तर कॉलेजसाठी आदर्श आहे. ती असं चुकीचं वागणार नाही. पण काय झालं की सिच्युएशनच अशी आली आणि जे काय डोळ्यासमोर आलं त्यामुळे आपल्याला विश्वास ठेवावा लागला. आता या आदित्यने सगळं ओपन केलं ते बरं झालं. आणि तू अनिका, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. अगं तू सुद्धा एक मुलगी आहेस आणि ही तुझी बहीण असूनही तू जे काय करत होतीस त्यामुळे तिला काय काय सहन करायला लागलं याचा थोडा तरी विचार तुझ्या मनात आला का? आणि तू रे आदित्य, तुला तर रस्टिकेटच केला पाहिजे कॉलेजमध्ये. तुझ्यासारखी मुलं मला या कॉलेजमध्ये नकोच आहेत. म्हणजे कॉलेजमध्ये शिकायला येतं की हे सगळं करायला येतं. सर, त्या दोघांनाही मी चांगली समज दिलेली आहे. पुन्हा जर का अशी चूक त्यांच्याकडून घडली ना तर पोलिसातच देणार आहे मी त्यांना. मॅडम तुम्ही बोललात ना, मग झालं तर सगळं बरं का. कमळी, तू आता अगदी मानाने कॉलेजमध्ये येऊ शकतेस. हो हो, तू आत्ता कॉलेजमध्ये बसू शकतेस. आणि तुम्ही बाकी सगळी मुलं, अरे तुम्ही काय करता इथे? जा पटापट आपापल्या वर्गामध्ये जा. उगीच तुमचा अभ्यासाचा वेळ वाया जातोय. जा. थांबा थांबा सगळेजण. कमळीची काहीही चूक नसताना तिला शिक्षा झाली. तिला कॉलेजमध्ये यायला बंदी केली गेली. 8 दिवसांचा तिचा अभ्यास बुडाला. आणि हे सगळं जिच्यामुळे झालं, जिनी हा सगळा प्लॅन केला, तिला काही शिक्षा द्यायला नको? नयनतारा, तू आता सांग, कॉलेजच्या नियमांप्रमाणे अनिकाला काय शिक्षा द्यायला हवी? सोपं आहे ताई.
कमळीला तुम्ही 8 दिवसांकरता सस्पेंड केलं होतं. मग आता अनिकाला सुद्धा 8 दिवस सस्पेंड करा. बरोबर आहे, तसंच होईल. नको ना आजी, प्लीज असं नको ना. अगं अनिका, काय झालं? असं का म्हणतेस? तू तर नेहमी तक्रार करत असतेस ना, आजी तू माझ्याशी फेअर वागत नाहीस. मग आता किती फेअर वागते मी. तुला पण 8 दिवसाची शिक्षा. पुढचे 8 दिवस तू कॉलेजला येऊ नकोस. कमळी, तिच्याकडून GSचा बॅच काढून घे. मॅडम अहो पण कमळी, अगं घे, अनिकाकडून तो GSचा बॅच घे. खरं तर GSचा बॅच तुलाच जास्त शोभून दिसतो. कामिनी, थांब. हा GSचा बॅच तू लाव कमळीला. अन्नपूर्णा मॅडम, नयनतारा मॅडम. सॉरी, मला हे GSचं पद नको. म्हणजे यो GSचा बॅच मी लावला काय दुसरं कोणी लावलं काय मला काहीच हरकत नाही. कारण आता मला फक्त माझ्या अभ्यासावर फोकस करायचा आहे. नाही पण कमळी अगं, सर सॉरी, मी नाही स्वीकारू शकत हे GSचं पद. कारण मला माझ्या ध्येयाकडं, माझ्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय. मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय. हे बघ कमळी, तुझी जर का अशी इच्छाच असेल तर ठीक आहे, पण मला वाटतं आपण जरा नंतर निर्णय घेऊया. आणि ऋषी सर, हे सगळं ठीक आहे, पण हिचं 8 दिवसाचं अभ्यासाचं नुकसान झालंय, त्याचं काय करणार? डोंट वरी सर, सगळ्या सब्जेक्ट्सच्या नोट्स मी ऑलरेडी रेडी केल्या आहेत, त्या मी तिला देतो. व्हेरी गुड. हां कमळी, तू हुशार तर आहेसच. आता अभ्यास कर, फक्त अभ्यासावरती फोकस कर आणि तुझं जे ध्येय आहे म्हणालीस ना ते पूर्ण कर. चला, म्हणजे हा प्रश्न मिटला. नंतरा, कॉलेजच्या कॅन्टीनची मिसळ आठवते ना? म्हणजे काय? कॅन्टीनची मिसळ अजून मिसळ 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 आठवण अहो, लगेच. तुम्ही काय सर?